आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेविषयी जे ऐकून कोणालाही धक्का बसेल। उत्तर प्रदेशातलं जौनपूर जिल्ह्यातील एक गाव, इथे नुकतंच 75 वर्षाच्या सांगरू राम याने 35 वर्षाच्या मान भारतीशी लग्न केलं। पण या लग्नानंतर फक्त काही तासातच अशी घटना घडली की गावभर चर्चा रंगल्या आहेत। होय, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सांगरू राम याचं निधन झालं। चला आता थोडं मागे जाऊया। सांगरूराम यांची पहिली पत्नी काही काळापूर्वीच गेली होती। ते एकटे राहत होते। मान भारतीचं हे दुसरं लग्न होतं। तिचे 3 मुलं होते, 2 मुली आणि एक मुलगा। गावात कोर्ट मॅरेज झालं आणि नंतर मंदिरात साधा सोहळा। सगळं सुरळीत होतं। लग्नानंतर घरातल्या मंडळींनी सांगितलं, रात्री दोघं गप्पा मारत होते, हसत खेळत होते। वेळ गेला, पण दुसऱ्या दिवशी सकाळीच अचानक सांगरूराम यांची तब्येत खालावली। रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं। आता प्रश्न असा आहे की हा मृत्यू फक्त नैसर्गिक आहे की यात काहीतरी वेगळं दडलेलं आहे? कारण कुटुंबियांनी मृतदेहाचं अंत्यसंस्कार थांबवले आहेत। ते म्हणतात की तपास व्हायलाच हवा। पोलीस अजून पोस्टमॉर्टम बाबत निर्णय घेतलेला नाही। म्हणजे उत्तर नाहीत, पण प्रश्न खूपच आहेत। मित्रांनो, ही घटना आपल्याला काय सांगते? प्रेमाला वयाची मर्यादा नसते असं आपण नेहमी म्हणतो, पण इथे लग्न आणि मृत्यू एका दिवसातच एकत्र आले। हा योगायोग होता की शंकेची बाब? आणि पुढचा प्रश्न, आता मान भारतीचं काय? ती एक तरुण आई आहे, 3 मुलांची जबाबदारी तिच्यावर आहे। समाज तिच्याकडे कशा नजरेने बघत असेल? तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। आणि हो, अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएच या आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।